लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता पंडितांनी जान्हवीला गाणं शिकवायला स्वतःच्या घरी बोलावलेलं असतं. जान्हवीसुद्धा गाणं शिकायला तयार झालेली असते. तिचा हा निर्णय ऐकून विश्वा खूप खुश झालेला असतो. त्यानंतर आता जान्हवी जेव्हा पंडितजींच्या घरी जाते त्यावेळेस पंडितजी तिच्यासाठी एक काढा बनवून आणतात. तो पिण्याचा जान्हवीला आग्रह करतात. जान्हवी म्हणते की पंडितजी, एकदा दूध पोळल्यावर माणूस ताकसुद्धा फुंकूनच पितो, त्याच्यामुळं मला काही हा काढा नको आहे. त्यावेळेस पंडितजी जान्हवीलाही अट घालतात की हा काढा घेतल्याशिवाय मी पुढचं गाणं शिकवायला सुरुवात करू शकत नाही आहे. काय जान्हवी आता पंडितजींनी दिलेला तो खतरनाक काढा पिणार का, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. इकडे आता सिद्धूला त्याच्या कार्यकर्त्यांनीच घरी सोडावून आणलेलं असतं. सिद्धू अगदी सुखरूप घरी आलेला असतो. तेवढ्यात तिथे त्यांना भेटायला लक्ष्मी त्यांच्या घरी आलेली असते. सिद्धू, भावना आणि लक्ष्मी काहीतरी महत्त्वाचं बोलत असतात. तेवढ्यात तिथे रेणुका आणि अधिराजसुद्धा सिद्धूला भेटायलाच घरी आलेले असतात. त्यानंतर लक्ष्मी म्हणते की सिद्धू, मी निघते आता. रेणुकाजींनासुद्धा तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. नंतर सिद्धू लक्ष्मीला म्हणतो की काकू, तू इथेच थांब, तू सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आईला जे काही बोलायचं असेल ते तुझ्यासमोरच ती बोलेल, कारण की तू माझ्यासाठी परकी नाहीच आहे. जशी मला माझी आई आहे तशीच तू सुद्धा मला तितकीच महत्त्वाची आहे. सिद्धूने असं लक्ष्मीला दिलेला मान पाहून भावना आतून खूप सुखी झालेली असते. रेणुका आता आजी आणि संपतरावांचा खतरनाक असा प्लॅन सिद्धूला सांगायलाच आलेली असते का, किंवा रेणुका आता स्वतःचं घर सोडून आपल्या लेकापाशी आणि सुनेपाशी राहण्यासाठी आलेली आहे. हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.